नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक सर आपल्या YouTube चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला रेग्युलर फॉल्स मेथड किंवा फॉल्स पोझिशन मेथड या मेथडचा आपल्याला आज अभ्यास करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला दिला x a * f (b) - b * f अपॉन f (b - f) या फॉर्म्युलाचा आपल्याला यूज करायचा असणार आहे. हा फॉर्म्युला लक्षात कसा ठेवायचा त्याच्यासाठी थोडंसं सांगतो तुम्हाला. लक्षात काय ठेवायचं आपल्याला x इथं वरती लिहिताना लिहा f (b) मायनस थोडी जागा ठेवा परत इथं लिहा एफ ऑफ ए तेच डिनॉमिनेटरला लिहायचं काय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. आपण काय केलं एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिनॉमिनेटरला सुद्धा एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. पण आता इथं फॉर्म्युलामध्ये बघितलं तर इथं ए आहे इथं बी आहे त्यामुळे एफ ऑफ बीच्या शेजारी इथं लिहा ए आणि याच्या शेजारी लिहा बी म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला सुद्धा काय व्यवस्थित लक्षात राहतोय. ठीक आहे, आपण काय करूयात फॉर्म्युला लक्षात राहायचं जर कळालं असेल तर आपण आता काय करूयात पेपरला आपल्याला आलेला एक्झाम्पल काय करूयात त्या मेथडचं सॉल्व्ह करूया. ठीक आहे, त्याला हा फॉर्म्युला आपण इरेज करूयात. ठीक आहे, आपल्याला क्वेश्चन काय आला होता बघा एक्झामला. फाइंड द रूट ऑफ द इक्वेशन x³ + 2x² - 8 = 0 युजिंग रेग्युलर फॉल्सी मेथड 3 इटरेशन्स ओनली. आपल्याला क्वेश्चन मध्ये सरळ सरळ त्या मेथडचं नाव दिलेलं असतं रेग्युलर फॉल्सी मेथड. म्हणजे हा जो काही क्वेश्चन आहे आपल्याला कोणत्या मेथडने सॉल्व्ह करायचा आहे रेग्युलर फॉल्सी मेथडने सॉल्व्ह करायचा आहे आणि किती इटरेशन फाइंड आउट करायचे आहेत तर 3 इटरेशन फाइंड आउट करायचे आहेत. आपण काय करूयात सॉल्व्ह करायला चालू करूयात. ठीक आहे, इक्वेशन काय दिलं चेक करा एकदा. क्वेश्चन मध्ये आपल्याला इक्वेशन दिलाय x³ + 2x² - 8 = 0. मग आपण काय करतोय इथं लेट लिहितोय आणि f ऑफ x काय करतोय च्या पलीकडे 0 आहे त्यामुळे या साईडला जे काही टर्म्स आहेत त्या लिहून घेतोय f ऑफ x x³ + 2x² - 8 आणि हे जे काय लिहिलंय याला आपण काय करतो इक्वेशन नंबर 1. ओके, याच्यानंतरच्या स्टेप मध्ये आपण काय करत असतोय ह्या x च्या जागी व्हॅल्यू पुट करतोय. व्हॅल्यू कोणत्या पुट करतोय तर 0 1 2 आपण कुठपर्यंत पुट करतोय जोपर्यंत आपल्याला आन्सर अपोजिट साइड मध्ये मिळत नाही. ठीक आहे, त्यामुळे आता आपण व्हॅल्यू पुट करूयात. आपण पहिली व्हॅल्यू पुट करणार आहे पुट x = 0 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन काय आहे आपल्याकडं f ऑफ x = x³ + 2x² - 8. याच्यामध्ये x ची व्हॅल्यू कोणती पुट करायची आहे 0. त्यामुळे इथं काय होणार आहे f ऑफ 0 = 0³ + 2 ॲज इट इज x च्या जागी काय येणार आहे 0 ब्रॅकेट स्क्वेअर -8. आता ह्याचा आन्सर आपण काय करूयात कॅल्सीवरून फाइंड आउट करू शकतो किंवा आन्सर काय येणार आहे बघा 0 चा क्यूब केलं तर 0च 2 × 0 केलं तरी 0च येणार आहे. तर राहते फक्त काय -8. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला आन्सर किती मिळालं इथं जर मी इक्वेशन 1 मध्ये 0 पुट केलं तर आन्सर माझं काय आलंय -8 आणि हे आन्सर कसं आपलं निगेटिव्ह आहे. आपण काय करतोय असं साईडला लिहितोय की हे आन्सर जे काय आलंय 0 पुट केल्यानंतर काय आलंय आपलं निगेटिव्ह आन्सर आलं त्यामुळे साईडला लिहिलं निगेटिव्ह. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे नेक्स्ट व्हॅल्यू पुट करूयात कोणती x = 1. मग इथे लिहिणार काय आपण पुट x = 1 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 काय आहे बघा f ऑफ x = x³ + 2x² - 8. x च्या जागी कोणती व्हॅल्यू पुट करायची आहे तर 1 पुट करायचा आहे. ब्रॅकेट मध्ये काय येणार आहे 1 f ऑफ 1 1 चा क्यूब प्लस 2 ब्रॅकेट 1 चा स्क्वेअर -8. ठीक आहे, आता ह्याचा आन्सर आपल्याला काय करूयात कॅल्सीवरून परत काय करूयात फाइंड आउट करूयात. एक मिनिट हा काय टाइप करायचं आपल्याला 1³ + 2 ब्रॅकेट 1 स्क्वेअर -8. आन्सर आहे त्याचा -5. म्हणजे जर मी इक्वेशन 1 मध्ये 1 पुट केलं x = 1 पुट केलं तर आन्सर याचं काय आलंय निगेटिव्ह आलंय. आपल्याला कुठपर्यंत व्हॅल्यू पुट करायची आहे तर x 0 पुट केलं तर निगेटिव्ह आलं 1 पुट केलं तरी निगेटिव्ह आलं म्हणजे आपल्याला जोपर्यंत आन्सर पॉझिटिव्ह येत नाही तोपर्यंत आपल्याला काय करायचं व्हॅल्यू पुट करायच्यात. आता नेक्स्ट व्हॅल्यू कोणती पुट करायची सांगा तुम्हीच तुम्हाला माहिती आहे. आपण 0 पुट केलाय 1 पुट केलाय आता व्हॅल्यू कोणती पुट करूयात 2. पुट x = 2 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 काय आहे चेक करा लिहून घ्या f ऑफ x = x³ + 2x² - 8. आता x च्या जागी कोणती व्हॅल्यू पुट करायची आहे 2 f ऑफ 2 = x च्या जागी 2 आलं क्यूब आला प्लस 2 ॲज इट इज x च्या जागी 2 येणार आहे हा स्क्वेअर आहे तर त्याला स्क्वेअर -8. याचा आन्सर काय येते ते चेक करूयात कशाचा f ऑफ 2 साठी
काय टाईप करायचं आपल्याला 2 क्यूब प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 8. आन्सर आहे त्याचं 8. आणि हे आन्सर जर चेक केला तर हे कसं आलं आता आपलं पॉझिटिव्ह आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, हे आन्सर आपलं कसं आलंय पॉझिटिव्ह आलंय, म्हणजे अपोजिट साईन आपल्याला मिळालेलं आहे. ज्यावेळी आपल्याला अपोजिट साईन मिळते त्यावेळी आपण काय लिहित असतो, देअरफोर एफ ऑफ 1 अँड एफ ऑफ 2. देअरफोर एफ ऑफ 1 अँड एफ ऑफ 2 हॅव अपोजिट साईन. काय लिहिलं आपण, एफ ऑफ 1 आणि एफ ऑफ 2 हॅव अपोजिट साईन, म्हणजे 1 मुळे आन्सर काय येतंय, 1 पुट केल्यानंतर निगेटिव्ह आणि 2 पुट केल्यानंतर काय आलंय पॉझिटिव्ह. म्हणजे ह्यामुळे आपण काय केलं, एफ ऑफ 1 आणि एफ ऑफ 2 हॅव अपोजिट साईन. आता एक लक्षात येते का बघा, आपण लास्ट लेक्चरला आपण काय लिहित होतो बायसेक्शन मध्ये, बायसेक्शन मेथडला ए इज इक्वल टू काय असणार आहे 1. ओके, हा 1 असेल ना आपला, आणि बी इज इक्वल टू काय घेत होतो 2 घेत होतो. आता ह्या ब्रॅकेट मधल्या व्हॅल्यू आपल्याला ए आणि बी च्या व्हॅल्यू मिळत होत्या. तसंच आपल्याला इथं जर फॉर्म्युलात बघितला ए आणि बी ची तर व्हॅल्यू फाइंड आउट करायची ते आपण केले, पण त्याचबरोबर आपल्याला व्हॅल्यू कोणत्या काढायच्या आहेत, एफ ऑफ बी आणि एफ ऑफ ए च्या व्हॅल्यू. मला सांगा ए जर 1 असेल तर मी एफ ऑफ 1 विचारला गेला तर काय असणार आहे तो, थोडक्यात काय मी करतोय तर सॉरी एफ ऑफ ए काढायचं ना आपल्याला. एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ ए ची किंमत काय आपल्याकडं 1 आहे. याचा आन्सर काय आहे का आपल्याकडे फाइंड आउट केलंय का आपण, लक्षात येते का बघा. आपल्याला ए ची व्हॅल्यू काय आहे 1, बी ची व्हॅल्यू काय आहे 2. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, एफ ऑफ बी आणि एफ ऑफ ए. मी इथे लिहिलं एफ ऑफ ए इज इक्वल टू ए ची किंमत काय आपल्याकडे 1, त्यामुळे ए च्या जागी काय आलं इथं 1, आणि एफ ऑफ 1 चा आन्सर आपल्याकडे आहे का बघा. एफ ऑफ 1 चा आन्सर काय आपल्याकडे -5. आणि इथं आपल्याला काय करायचं, एफ ऑफ बी फाइंड आउट करायचा आहे. मग एफ ऑफ बी बरोबर एफ ऑफ बी ची व्हॅल्यू काय आपल्याकडे 2. मग एफ ऑफ 2 चा आन्सर आहे का, एफ ऑफ 2 चा आन्सर काय आपल्याकडे 8. म्हणजे इथं थोडंसं वेगळं काय झालंय, ए आणि बी तरी फाइंड आउट करायचंच आहे, त्याचबरोबर एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी सुद्धा काय करायचं आहे फाइंड आउट करायचा. एक लक्षात येते का बघा, ए ची जी काय व्हॅल्यू आहे त्याच्यावर आपण एफ ऑफ ए काय केला आपला हा फाइंड आउट केलेला तर तिथं लिहिलेला. आपल्याला चारही व्हॅल्यू मिळाल्यात. आता आपण काय करू तिथं फर्स्ट इटरेशन, काय करूया तिथं फर्स्ट इटरेशन काढण्यासाठी फॉर्म्युला काय आपल्याकडं एक्स इज इक्वल टू, फॉर्म्युला आपण लक्षात कसं ठेवलाय, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. आणि इथं काय करतोय, ह्या एफ ऑफ बी च्या शेजारी ए मल्टिप्लायला आणि इथं मल्टिप्लायला कोण आहे बी, आणि फर्स्ट इटरेशन असल्यामुळे लेफ्ट हँड साईडला काय होणार आहे x1. आणि यामध्ये व्हॅल्यू पुट करूयात, ए ची व्हॅल्यू काय चेक करा, ए ची व्हॅल्यू काय आपल्याकडं 1 इंटू एफ ऑफ बी काय आहे बघा, हा एफ ऑफ बी काय आपल्याकडे आन्सर याचं 8. ठीक आहे, मायनस बी चा काय आन्सर आहे बघा, बी काय आपल्याकडं 2 इंटू एफ ऑफ ए काय आहे, एफ ऑफ ए काय आहे -5. ठीक आहे, व्हॅल्यू व्यवस्थित पुट करा. एफ ऑफ बी काय आपल्याकडं 8 मायनस एफ ऑफ ए काय आहे -5. हे मायनस साईन असल्यामुळे इथं आपण काय करायला ब्रॅकेट टाकावा लागला. वाटलंच तर इथं पण ब्रॅकेट टाकतो, इथं पण ब्रॅकेट टाकतो, इथं आपण स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो. ठीक आहे, आता आपण काय करूया ते कॅल्सीवरून याचा आन्सर काय येते ते चेक करूयात. आपल्याला काय टाईप करायचं, 8 1 जा 8 मायनस ब्रॅकेटमध्ये काय येणार आपल्याकडं 2 इंटू -5 ब्रॅकेट कम्प्लीट डिवायडेड बाय 8 मायनस मायनस काय होणार आहे आपलं प्लस. आन्सर काय येतं याचं 18/13 म्हणजेच 1.385. इथं आपलं फर्स्ट इटरेशन कम्प्लीट झालं. ठीक आहे, काय केलंय बघा आपण, ए आणि बीच्या व्हॅल्यू कोणत्या घेतल्या, अपोजिट साईन वाले जे काही नंबर आहेत ते कोणामुळे 1 आणि 2 मुळे, एफ ऑफ 1 आणि एफ ऑफ अपोजिट साईन. ए इज इक्वल टू 1 हा 1, बी इज इक्वल टू 2. मग एफ ऑफ ए फाइंड आउट करायचा. एफ ऑफ ए कसा काढला, ए ची किंमत 1 आहे, ए च्या जागी 1 पुट केलं तर एफ ऑफ 1 काय असणार आहे -5 अगोदर फाइंड आउट केला. तसंच बी ची किंमत काय एफ ऑफ बी फाइंड आउट करायचं आहे, त्यामुळे बी ची किंमत 2 पुट केली तर एफ ऑफ 2 इथं आपल्याकडं मिळालेला आहे. आता आपल्याला सेकंड इटरेशन फाइंड आउट करायचं आहे. सेकंड इटरेशन फाइंड आउट करायच्या अगोदर आपण काय करतोय, जे काय आन्सर आलंय ते कुठं पुट करतोय, इक्वेशन 1 मध्ये पुट करतोय. त्यामुळे इथं लिहिणार काय आता, पुट x इज इक्वल टू 1.385 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 काय आहे बघा, एफ ऑफ x इज इक्वल टू एक्स क्यूब प्लस 2x² मायनस 8. याच्यामध्ये x ची व्हॅल्यू कोणती पुट करायची आता फाइंड आउट केलेली आपण. इथे काय येणार आहे, एफ ऑफ x च्या जागी काय येणार आहे 1.385 ब्रॅकेट कंप्लीट, परत x च्या जागी 1.385 ब्रॅकेट क्यूब मायनस 2
ब्रॅकेट सॉरी प्लस आहे ना इथं 2 एक्सच्या जागी काय येणार आहे 1.385 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 8 लिहिलेलं बरोबर आहे का एक्स क्यूब म्हणजे 1.385 क्यूब प्लस 2x स्क्वेअर आहे बरोबर. आपण काय करू त्याचा आन्सर आता आपण कॅल्सीवरून फाइंड आउट करू. काय टाईप करायचं आहे 1.385 क्यूब प्लस 2 ब्रॅकेट 1.385 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 8. आन्सर आहे त्याचा -1.507. कशाचा आन्सर आहे एफ ऑफ 1.385. ठीक आहे. आन्सर किती आले आपलं -1.507. आता जरासं महत्वाचं आहे इथं आन्सर कसं आलं आपलं निगेटिव्ह. ठीक आहे. आपल्याला ए आणि बीच्या व्हॅल्यू लिहायच्या आहेत. ह्याच्या अगोदरचा अपोजिट नंबर म्हणजे प्लस वाला कोण होता तर हा नंबर होता एफ ऑफ 2 म्हणजे एफ ऑफ 2 अँड एफ ऑफ 1.385 हॅव अपोजिट साईन. पण आपण इथं लिहिताना चेक करा ए वाला नंबरचा आन्सर कसं होतं निगेटिव्ह आणि निगेटिव्ह आन्सर कोणाचा आलाय याचा आलाय. त्यामुळे इथं लिहिताना असं लिहा काय एफ ऑफ 1.385 अँड एफ ऑफ पॉझिटिव्ह वाला कोण होता तर हा 2 वाला म्हणजे एफ ऑफ 2 हॅव अपोजिट साइन. काय केलं कळतंय का बघा निगेटिव्ह नंबर कोण होता ए वाला होता ना आपल्यात त्यामुळे ए च्या जागी आपण ह्याला घेतलाय बी वाला ऍज इट इज ठेवलाय. ठीक आहे. आता मला सांगा ए देअरफॉर ए ची व्हॅल्यू काय असणार आहे 1.385. ए ची व्हॅल्यू ही आहे आणि बी ची व्हॅल्यू कोणती आपल्याकडं 2 ना बी ची व्हॅल्यू कोणती असणार आहे 2. आता सांगा एफ ऑफ ए फाइंड आउट करायचं आपल्याला. एफ ऑफ ए म्हणजेच काय एफ ऑफ ए ची व्हॅल्यू काय आपल्याकडं 1.385 इज इक्वल टू आता हे 1.385 चा आन्सर काढलाय का काढलाय किती आहे ते -1.507. ठीक आहे. आता कोणती व्हॅल्यू काढायची एफ ऑफ बी. एफ ऑफ बी म्हणजेच काय एफ ऑफ बी च्या जागी 2 पुट करणार एफ ऑफ 2. एफ ऑफ 2 फाइंड आउट केलेला आहे का आहे तो किती आहे आपल्याकडं ए म्हणजे आपल्याला काय केलं ए आणि बी च्या व्हॅल्यू व्यवस्थित लिहून घ्यायच्या. ए च्या जागी आपल्याला निगेटिव्ह आन्सर होतं इथं सुद्धा निगेटिव्ह आलं त्यामुळे निगेटिव्हच्या जागी आपण हे नवीन जो काही नंबर आहे तिथं पुट केलेला आहे. हा बी ऍज इट इज आपला तसाच राहिला म्हणजे आता ए मिळाला बी मिळाला एफ ऑफ ए मिळाला एफ ऑफ बी मिळाला. आता आपण काय करू शकतोय सेकंड इटरेशन फाइंड आउट करू शकतोय सेकंड इटरेशन. आता सेकंड इटरेशन मध्ये आपला फॉर्म्युला पहिला लिहायला पाहिजे. फॉर्म्युला काय आहे एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए डिवायडेड बाय परत एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. पण इथं आपण काय करतोय ए मल्टिप्लायला आणि इथं कोण मल्टिप्लायला बी आणि सेकंड इटरेशन असल्यामुळे इथं काय होणार x2 व्हॅल्यू पुट करूया तिथं. ए ची व्हॅल्यू काय आहे बघा आपल्याकडे आता 1.385 इंटू एफ ऑफ बी. एफ ऑफ बी काय चेक करा इंटू काय आपल्याकडं 8. हा आपण एक पहिला ब्रॅकेट टाकूया तिथं. सेकंड मायनस काय आहे बी आहे बी म्हणजेच काय 2 इंटू एफ ऑफ ए. एफ ऑफ ए काय बघा आपल्याकडं -1.507. ठीक आहे. याला सुद्धा आपण काय करूयात ब्रॅकेट टाकूयात डिवायडेड बाय एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. एफ ऑफ बी काय आहे 8 मायनस एफ ऑफ ए काय आहे -1.507. ठीक आहे. व्यवस्थित व्हॅल्यू पुट केल्यानंतर आता आपण काय करूयात हे कॅल्सीवरून याचा आन्सर फाइंड आउट करूयात. काय टाईप करायचं आपल्याला 1.385 इंटू 8 मायनस 2 इंटू मायनस 1.507 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 8 मायनस ब्रॅकेट मायनस 1.507 ब्रॅकेट कंप्लीट. आन्सर आहे त्याचा 1.482 म्हणजे आपलं सेकंड इटरेशनचा x2 फाइंड आउट झाला. समजतंय का इथंपर्यंत. इथं आपण काय केलं होतं x1 फाइंड आउट केल्यानंतर x1 ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट केले त्याचा आन्सर निगेटिव्ह आलं. निगेटिव्ह आल्यामुळं आपण निगेटिव्ह आन्सर कोणाचं होतं एच होतं त्यामुळे ए च्या जागी कोणाला लिहिलं 1.385 ला निगेटिव्ह आन्सर त्याचं जे काय असेल ते एफ ऑफ बी आपला जो आहे तोच. आता आपल्याला काय करायचं थर्ड इटरेशन फाइंड आउट करायचं आहे. मग थर्ड इटरेशन फाइंड आउट करायच्या अगोदर आपल्याला काय करायला पाहिजे x2 चा आन्सर इक्वेशन 1 मध्ये पुट करायला पाहिजे. मग इक्वेशन 1 मध्ये पुट करायच्या अगोदर इथे लिहिणार काय आपण पुट x इज इक्वल टू 1.482 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 काय चेक करा आपलं एफ ऑफ एक्स आहे का एफ ऑफ एक्स इज इक्वल टू
एक्स क्यूब प्लस 2x² मायनस 8. एक्सच्या जागी कोणती व्हॅल्यू पुट करायची आहे? एफ ऑफ 1.482 इज इक्वल टू एक्सच्या जागी परत काय लिहिणार आहे? 1.482 ब्रॅकेट क्यूब प्लस 2 इंटू एक्स आहे, एक्स म्हणजेच काय 1.482 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 8 ॲज इट इज. ठीक आहे, आता आपल्याला कोणताचा आन्सर मिळेल? एफ ऑफ 1.482 चा आन्सर मिळेल. 12 चा आन्सर काय करूयात? फाइंड आउट करूयात. काय टाईप करायचं आपल्याला? 1.482 ब्रॅकेट क्यूब प्लस 2 ब्रॅकेट 1.482 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 8. आन्सर आहे त्याचा मायनस 0.358. ठीक आहे, आता परत एकदा चेक करा ह्याचा आन्सर कसं आलं आपल्याकडं? निगेटिव्ह. म्हणजे ह्याच्या अगोदरच आपल्याला कुठला नंबर बघायचा आहे? पॉझिटिव्ह वाला. पॉझिटिव्ह वाला म्हणजेच कोणाकडे जायला पाहिजे? आपल्याकडे 2 वर. तर हा पण निगेटिव्ह होता आणि ह्याच्या अगोदर पॉझिटिव्ह वाला हाच होता. मग मला परत एकदा लिहायचं काय आहे? देअरफॉर हे जे काही निगेटिव्ह आहे हे कोणाच्या जागी रिप्लेस करायला पाहिजे? निगेटिव्ह आन्सर मग अशी कोणाचं होतं? एच होतं ना. देअरफॉर इथे लिहिणार काय? एफ ऑफ 1.482 अँड एफ ऑफ 2 हॅव अपोजिट साईड. अपोजिट साईड. बरोबर आहे का? बघा हा मायनस आहे, तर ह्याच्या अगोदर प्लस वाला कोण होता? हा होता. मग ह्याला एक नंबरला लिहिण्याचं कारण काय आहे? हा निगेटिव्ह मध्ये आहे आणि निगेटिव्ह मध्ये आपले एक नंबरचेच होते का? म्हणजे एच्याच व्हॅल्यू निगेटिव्ह होत्या का? त्यामुळे आपण काय केलं? याला सुरुवातीला लिहिलं. देअरफॉर ए इज इक्वल टू काय असणार आहे? 1.482 अँड बी इज इक्वल टू काय असणार आहे? 2. मला सांगा एफ ऑफ ए ची व्हॅल्यू काय असणार आहे? एफ ऑफ ए म्हणजेच काय? एफ ऑफ 1.482. आन्सर काय त्याचं? आपल्याकडे आहे लिहिलेलं काय येते? निगेटिव्ह मध्ये मायनस 0.358. ओके, आणि एफ ऑफ बी फाइंड आउट करायचा आहे. एफ ऑफ बी फाइंड आउट करायचं म्हणजेच काय करायचं? एफ ऑफ 2 फाइंड आउट करायचा. बी ची व्हॅल्यू 2 आहे आणि एफ ऑफ 2 चा आन्सर आहे का आपल्याकडं? आहे, सुरुवातीलाच काढलेला एफ ऑफ 2 काय आपल्याकडं 8 आहे. ठीक आहे, आता ह्या ज्या काही 4 व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला कोणत्या इक्वेशन फाइंड आउट करू शकतो? कोणतं इक्वेशन? थर्ड इटरेशन. मी इथे लिहिणार काय आपण आता? थर्ड इटरेशन. ओके, मग थर्ड इटरेशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे? फॉर्म्युला लिहायचा. फॉर्म्युला काय आहे? एक्स इज इक्वल टू एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. ओके, पण इथं आपण काय करतोय? डिवाइडला परत तेच लिहितोय ना, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए. आणि इथं काय करतोय? ए मल्टिप्लायला आणि इथं कोण मल्टिप्लायला? बी मल्टिप्लायला. आणि थर्ड इटरेशन असल्यामुळे इथं काय होणार? x3 व्हॅल्यू सांगा. ए ची काय असणार आहे? 1.482 इंटू एफ ऑफ बी काय आहे? 8. हा स्क्वेअर ब्रॅकेट एक पहिला ब्रॅकेट ठेवूया. त्याच्यानंतर मायनस बी ची व्हॅल्यू काय आहे? 2 इंटू परत काय आहे? एफ ऑफ ए ची व्हॅल्यू मायनस 0.358. ह्याला आपण काय करूयात? ब्रॅकेट व्यवस्थित. हा स्क्वेअर ब्रॅकेटच्या अगोदर हा सिंपल ब्रॅकेट एकदा, आणि त्याच्यानंतर डिवाइडला काय करायचं? एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए ना. एफ ऑफ बी काय आहे? 8 मायनस एफ ऑफ ए काय आहे? मायनस 0.358. ओके, आता हे आपण काय करूयात? कॅल्सीवरून याचा आन्सर फाइंड आउट करूयात. म्हणजे आपलं काय मिळतं? x3 ची व्हॅल्यू मिळते. काय टाईप करायचं? चेक कर आपल्याला. काय टाईप करायचं आहे? 1 पॉईंट पहिला ब्रॅकेटमध्ये 1.482 इंटू 8 ब्रॅकेट कंप्लीट मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय करायचं आहे? 2 इंटू मायनस 0.358 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 8 मायनस ब्रॅकेट मायनस 0.358 ब्रॅकेट कंप्लीट. आन्सर येतं याचं 1.504. ठीक आहे, म्हणजे आपल्याला क्वेश्चनमध्ये त्यांनी सांगितलं होतं 3 इटरेशन फाइंड आउट करा. म्हणजेच आपण कोणत्या व्हॅल्यू काढतोय? x1, x2, x3. रेग्युलर फॉल्सी किंवा फॉल्स पोझिशन मेथड म्हटलं की हा आपल्याला फॉर्म्युला यूज करणं गरजेचं आहे. ओके, जर आजचा शिकवलेला तुम्हाला प्रॉब्लेम समजला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.